म्हटलं आमच्याकडे अंबेजोगाई ही सांस्कृतिक राजधानी आहे आणि परळी हे व्यापाऱ्यांचं शहर. इथे भावना थोड्या कमी वापरल्या जातात, रसिकता शून्यमध्ये मायनसमध्ये मोजली जाते. आणि म्हणून मला असं वाटलं की हा रिस्पॉन्स कसा होईल. जेव्हा मी राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं होतं तेव्हा मी हे सांगितलं होतं की मला जर राजकारण माझ्यासारखं नाही वाटलं, माझ्या विचारांशी समोर नाही वाटलं, तर जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझे राजकारणात वेळोवेळी एक्झिट असते. आणि जो एक्झिटसाठी तयार असतो त्याचं राजकारण तो अशा ठिकाणी अशा पद्धतीने करतो की यांच्या कवितेला सगळ्यात पहिले टाळे वाजवून मी लागते. कारण आपण त्या देशात राहतो जिथे व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य या दोन्हीलाही तेवढंच महत्त्व आहे. आणि या व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कलाकार लोकांना जी मुभा दिली पाहिजे ती मुभा देण्याच्या संस्कृतीत आपण त्यांनी त्यांचं म्हणणं नाही मांडल्याने स्पष्ट सत्य बदलत नाही. आपण कोंबडा झाकल्याने सकाळ होण्याची सूर्य उगवण्याचं थांबत नाही. आणि म्हणून सकारात्मक टीका ही सुद्धा ऐकण्याची आपली ताकद असली पाहिजे आणि त्याच्यातून सुधारण्याची तयारी असली पाहिजे. आणि म्हणून मला आज कौतुक करावं वाटतं. मी थोडंसं कार्याला चिडचिड केली, तुमचं माझं इम्प्रेशन खराब झालं असेल तर सॉरी, पण माझी चिडचिडच माझं प्रेम आहे. कारण मी चिडचिड करून डोळे वटारून राखून हे एवढे रसिक झाले, नाही तर असेही कार्यक्रम होऊ शकला नसता. तुम्ही ज्यांचं नाव आधी घेतलं कवितेत ते कार्यक्रम म्हणजे यांना सवय आहे. गाणे बजावणे, नाच गाण्यांची त्यांना सवय आहे. इथे शिट्ट्या बिट्ट्याची मला सवय नाही, कारण माझ्या डोळ्याच्या भागात वाढलेले लोक वयस्कर असले तरी, पण शिट्टी बायकांनी मारली काही आणि मला त्याचं कौतुक आहे. त्याचा अर्थ असं नाही की शिट्ट्या मारा, पण त्या एवढ्या फ्री आणि एवढ्या निर्भय आहेत की त्यांना एका वेगळ्याच्या मागे बसताना ते संरक्षण मिळालेलं की त्यांना अभिव्यक्ती त्यांना दाखवता आली. त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करते. माझा वाढदिवस मी साजरा करते, मी लपवून जाते, कुठेतरी लपून बसते आणि मग ते त्याचा सप्ताह होईल, त्याचा वर्षभर कार्यक्रम होईल त्याची भीती असते. मी स्वतःच्या वाढदिवसाला कधीच उपस्थित नसते, पण कवी संमेलन असल्यामुळे मी उपस्थित राहिले. तुम्हा सर्वांना मी फॉलो करते. तुमच्या कविता ऐकल्या, त्या कवितेमध्ये वेदना होत्या, त्या कवितेमध्ये प्रेम होतं, त्या कवितेमध्ये सामाजिक विषय सुद्धा होते आणि त्या कवितेमध्ये भरभरून तुमच्या भावना होत्या आणि त्या भावनांना आम्ही प्रतिसाद द्यावा यासाठी मीच आवर्जून उपस्थित राहणं आवश्यक होतं. कारण कलेचा आदर करणं ही आमची संस्कृती. तुम्ही अटल बिहारी वाजपेयी जे प्रधानमंत्री होते आणि कवी देखील होते आणि ते त्यांनी कधीही बचावलं नाही. त्यामुळे कवी मनाचा माणूस हा वेदना मांडू शकतो, तो वेदना देत नाही याच्यावर मला विश्वास. तुम्ही खूप सुंदर ओळी म्हणतात ते मला परत एकदा ऐकवा माहिती. आई उभी आणि बाबाच्या तुम्ही त्या ओळी सांगितल्या ते परत एकदा सांगा. लेख छातीशी विलगते काय होते, लेख छातीशी विलगते काय होते, लेख छातीशी विलगते काय होते, लेख छातीची विलगते काय होते, वाघ असतो बाप त्याची गाय होते. छातीशी घेऊ शकतो आणि वाघाची गाय होते, त्या बापाची लेक कधीच वाघीश नाही करू शकत. त्यामुळे की हे सुसंस्कृतपणा ही माझ्या राजकारणातल्या पहिल्या पावलाची घेतलेली शपथ आहे. माझा फॉलोअर हा सुसंस्कृत असला पाहिजे, तो रसिक असला पाहिजे. रसिक म्हणजे वेगळ्या अर्थाने घेऊ नका, रसिक असला पाहिजे, त्याचं संस्कृतीशी नातं असलं पाहिजे. आज मला वाटतं 24 वर्षाचा माझा प्रवास यशस्वी होत आहे, अशी पिढी घडत आहे आणि ही मधली पिढी माझ्याच बरोबरच्या पोऱ्यात माझ्याबरोबर खरंच असेल ती पिढी त्याच्यामध्ये योगदान देत आहे. त्याबद्दल त्यांचे खूप 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 आभार मानते. आम्ही तुमचं ऐकून घेतलंय. माझा कार्यकर्ता कवी आहे, त्याची एक कविता घेऊन आपण समारोप करूया. युवराज हे, कारण ते कार्यकर्त्याचं मन लागतं हे सुद्धा त्याचं कर्तव्य आहे आणि आम्ही तुमच्या कविता ऐकून आमच्या तुझ्या ऐकलं पाहिजे तुम्हाला आम्हाला. त्यामुळे ताई आज असं मन भरून आलंय. परळीत जेव्हापासून
2004ला मी आलो. इथं आल्यानंतर नेहमी आंबेजोगाईकरांचा हेवा वाटायचा. मला वाटलं परळीत आल्याच्या नंतर माझ्या परळीत बी असं झालं पाहिजे. कारण या शहराविषयी आपुलकी असताना आबासाहेब गुरुजी नेहमी म्हणायचे, अरे परळीला दुष्ण देता म्हणे, परळीत काही चांगलं आहे का नाही, जे परळीत चांगलं आहे ते तुम्ही कवितेत मांडा म्हणून आम्हा सगळ्यांना सांगायचे मुंडे सर आम्ही. आणि विषय द्यायचे आबा गुरुजी आणि ते म्हणायचे चांगलं दिसतंय त्याच्यावर बोला. मी 2 दिवस विचार करत होतो ताई, मला काही चांगलं सुचतच नव्हतं. आणि 2च ओळी सुचल्या मला. आणि मी आबा सरांना म्हटलं, सर मला चांगलं सुचलंय. ते म्हणले काय? मी म्हटलं, मांडवावरची वेल फक्त काट्यावर येंगली आहे, मांडवावरची वेल फक्त काट्यावर येंगली आहे आणि तशी परळी चांगली आहे. आणि जेव्हा मी आता महाराष्ट्रभर कवितेच्या निमित्तानं जातो तेव्हा सांगत असतो, मी परळीहून आलोय आणि परळीलाच जाणार आहे. कारण ही भूमिका घेऊन जेव्हा आमच्यासारखे सगळे कवी लिहितात होतात आणि परळीत एवढे चांगले लिहिते हात आहेत, आणि आज मला त्याचा अभिमान वाटतोय की ताईसाहेब तुम्ही स्वतः कार्यक्रमाला उपस्थित आहात. मला आनंद एका गोष्टीचा होत होता की इथं आल्यापासून तुमची तळमळ आणि कविता ऐकण्याची जी ओढ होती ना, खरंच आतून मन भरून आलं. म्हटलं यस, कार्यक्रम नाही झाला तरी हरकत नाही, की ज्यांच्यासाठी आपण करतोय त्यांना कविता ऐकायची आहे. आणि ती कविता तुमच्या पुढ्यात ठेवताना बाप काय असतो, मुंडे साहेबाला स्मरून भरतने कविता या ठिकाणी मी ठेवलेली आहे. आई काय असते ती मी कविता तुमच्या पुढ्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. बघा, भेगाळली भुई अंझाली पानगळ, सोशिते रे साऱ्या यातनाची कळ. भेगाळली भुई अंझाली पानगळ, सोशिते रे साऱ्या यातनाची कळ. अन संसाराचा जाळ माय घामन पुसते, आशा काळोखच्या राती माय चांदन वेचिते, चांदन वेचिते माय, चांदन वेचिते, चांदन वेचिते माय, चांदन वेचिते. कशी दुष्काळाची सल तिच्या पाचीला पुंजली, ओटी भरल्या जाचाला माय रंजली गांजली. कशी दुष्काळाची सल तिच्या पाचीला पुंजली, ओटी भरल्या जाचाला माय रंजली गांजली. हड झिजाले माईचे तारी कंबर कसिते, आशा काळोखच्या राती माय चांदन वेचिते, चांदन वेचिते माय, चांदन वेचिते. अरे कापसाच्या बोंडावरी कर्जाचा भार, अरे कापसाच्या बोंडावरी कर्जाचा भार. अन हिरव्या पानाचा लय बापाले आधार, अन हिरव्या पानाचा लय बापाले आधार. पिक जळायच राणी माय बापाले जपते, आशा काळोखच्या राती माय चांदन वेचिते, चांदन वेचिते माय, चांदन वेचिते. आणि ताई मला एक गोष्ट आतापर्यंत कळली नाही, आम्ही सगळं जिनतीच तुळशीच
माय तुझी रे जात्यात अंधारल्या रातीसाठी ठेव पणती दारात. आणि शेवटचं कडवं वय परत आपण विचार केला तर आपल्या सगळ्यांच्या डोळ्याने कमी आपल्या निघून जाते. शेवटचं कडवं माया कापराची वाट डोळ्याने खत जाईन. माया कापराची वाट डोळ्याने खत जाईन. माया कापराची वाट डोळ्याने खत जाईन. सुना असेल सांगतो सुना असेल सांगतो एक कोपरा घरात अंधारल्या रातीसाठी ठेव पणती दारात. ऐक कुणाच्या पोरा माया असू दे घरात अंधारल्या रातीसाठी ठेव पणती दारात. अंधारल्या रातीसाठी ठेव पणती दारात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.